हॅलो हाय नमस्ते. मी मनीषा कदम माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते आहे. मी माझ्या चॅनलवर मास्टर ग्रेव्हीची रेसिपी शेअर केली होती आणि तीच ग्रेव्ही वापरून आज आपण मसालेदार छोले बनवणार आहोत. हे बघा, मसालेदार छोल्याचा लुक बघा किती छान आहे. एकदम रसरशीत बनलेले आहेत. तर चला बघूया मास्टर ग्रेव्हीचा उपयोग आपण कसा केला आहे ते. चला, ही मास्टर ग्रेव्ही मी आज यूज केलेली आहे आपल्या छोले रेसिपीमध्ये. मी हे काबुली चणे रात्री भिजवून ठेवले होते. छान फुलले आहेत आपले छोले. आता आपण ते पहिल्यांदा बॉईल करून घेणार आहोत आणि बॉईल करतेवेळी आपण त्यामध्ये काय घालणार आहोत ते सुद्धा आपण बघणार आहोत. आपल्याला छोले बॉईल करण्यासाठीच थोडासा वेळ लागणार आहे. छोले बॉईल झाल्यावर आपली मास्टर ग्रेव्ही तर तयारच आहे. मग त्यानंतर ते छोले आपले 10 मिनिटात बनणार आहे. तर चला पहिले आपण छोले बॉईल करून घेऊया. छोले आपले पाण्यामध्ये छान डुबतील इतकं पाणी आपल्याला घ्यायचं आहे. त्यामध्ये मी जिरे टाकणार आहे. खडे मसाले आपण काही टाकणार आहोत. तेजपत्ता आणि लवंग, मिरी, स्टारफूल आणि बडी विलायची घातलेली आहे मी. आणि हळद घालणार आहे. चवीनुसार थोडंसं मीठ पण घालणार आहे. हे छानपैकी आपण मिक्स करून घेऊया आणि नंतर कुकर लावून कुकरच्या छोले बॉईल होऊस्तोवर शिट्ट्या घेऊया. 4 ते 5 शिट्टीमध्ये आपले छोले बॉईल होणार आहे. तर चला मी हे छोले बॉईल करून घेते. हे बघा, आपले छोले इथे छानपैकी बॉईल झालेले आहेत की नाही बघूया. आपण चेक करूया. आधी आपण एक छोला असं घेऊन दाबून बघूया छोले बॉईल झाले की नाही. खूपच गरम आहेत. हां बघा, झालेत आपले छोले बॉईल. इथे तुम्ही बघू शकता हाताने ते इझिली दाबले जातात. ते आपल्याला छान सॉफ्ट असे छोले शिजवून घ्यायचे आहे. हे आपले छोले या पद्धतीने बॉईल करून झालेले आहे. तर आता यातले खडे मसाले आहेत ना, त्याचं काम झालेलं आहे. तर ते आता आपण काढून घेऊया. कारण जेव्हा आपण जेवण करतो ना, तेव्हा हे उगीच दाताखाली येऊन आपली चव बिघडवतात. म्हणून बॉईल झाल्यानंतर आपण खडे मसाले काढून घ्यायचे असतात. आपली जी मास्टर ग्रेव्ही आहे ना, ती खूपच यूजफुल आहे. तुम्ही पण ही ग्रेव्ही नक्की ट्राय करून बघा. एकदा छान अशी ग्रेव्ही बनवून फ्रीजमध्ये ठेवली ना, की तुम्हाला अचानक जर पाहुणे वगैरे आले तर त्या ग्रेव्हीचा उपयोग करून छान पद्धतीचे तुम्हाला पदार्थ बनवता येऊ शकतात. आणि अगदी 10 मिनिटात बनणारे पदार्थ आहे, कारण आपली ग्रेव्ही ऑलरेडी तयार आहे. अशा वेळी काय होतं ना, आपलं एक मोठं टेन्शन संपून जातं. मी इथे खडे मसाले काढून घेतलेले आहे. आता आपण हे छोले फक्त फ्राय करणार आहोत. त्यासाठी मी इथे फक्त 2 चमचे तूप घेतलेलं आहे. तुम्हाला तर माहितीच आहे आपण तेल वापरत नाही शक्यतो. तर इथे 2 चमचे तूप आपलं तापून पण झालेलं आहे, गरम झालेलं आहे. त्यामध्ये आपण जिरे घालणार आहोत. आपलं अर्धं काम आहे ना मास्टर ग्रेव्हीनीच केलेलं आहे. त्यामुळे आता छोले फ्राय करायला आपल्याला बिलकुल वेळ लागणार नाही आहे आणि जास्ती आपल्याला चॉपिंग वगैरे काहीच करायचं नाही आहे. इझिली आपले छोले मसालेदार आणि छान चमचमीत बनणार आहे. आपले जिरे इथं छान फुललेले आहेत. त्यामध्ये फक्त मी कांदा घालून घेतलेला आहे. आपण जी मास्टर ग्रेव्ही बनवली ना, त्यामध्ये मी सर्व काही घातलेलं आहे. ती रेसिपी तुम्ही एकदा बघा. त्यामुळे आता आपल्याला यात जास्ती काही ॲड करायची गरज नाही आहे. फक्त मी कांदा आणि टोमॅटोच यामध्ये घालणार आहे. कांदा इथे छान गोल्डन कलरचा होत आहे. अजून थोडा वेळ आपण त्याला परतून घेऊया आणि नंतर त्यामध्ये टोमॅटो ॲड करून घेऊया. टोमॅटो ॲड केल्यावर आपल्याला थोडा वेळ ते टोमॅटो शिजू द्यायचे आहे आणि नंतर आपण त्यामध्ये मास्टर ग्रेव्ही ॲड करणार आहोत. टोमॅटो शिजायला थोडे 2-3 मिनटं लागणार आहेत. तर ते टोमॅटो पण आपण छान सॉफ्ट होईपर्यंत शिजवून घेणार आहोत. टोमॅटो पण आपले छान इथं शिजलेले आहेत. ते थोडेसे आपण मॅश करून घेऊया. शिजल्यामुळे ते मॅश पण लवकर होतात. त्यानंतर आपण त्यामध्ये फक्त छोले मसाला ॲड करणार आहोत. बाकी आपल्याला काहीही घालायची गरज नाही आहे. ऑलरेडी आपल्या मसाला ग्रेव्हीमध्ये सर्व काही घातलेलं आहे. फक्त मी कलर येण्यासाठी चिमूटभर हळद आणि काश्मीरी रेड चिली पावडर टाकलेली आहे. आता यामध्ये आपल्याला आपली मास्टर ग्रेव्ही जो आजचा सुपर हिरो आहे ते घालून घ्यायचं आहे. मास्टर ग्रेव्ही पण आहे ना, जास्ती नाही घालायची. इतकी घालायची की तुमचे छोले फक्त कोट झाले पाहिजे त्या ग्रेव्हीमध्ये. मास्टर ग्रेव्ही आपल्याला छानपैकी तेल सुटूपर्यंत गरम करून घ्यायची आहे, कारण ती फ्रीजमध्ये असते ना, तर तिला नॉर्मल टेम्परेचरला यायला वेळ लागेल. मास्टर ग्रेव्ही पण आपली छान गरम झालेली आहे. बघा, तेल पण सुटलेलं आहे. आता आपण त्यामध्ये बॉईल केलेले छोले घालून छानपैकी मिक्स करून घेऊया. या ग्रेव्हीमध्ये आपले छोले बरोबर कोट होणार आहे. तुम्ही बघा आत्ताच किती छान दिसते आपले छोले. पूर्ण मिक्स करून झाल्यावर आणि कोटिंग झाल्यावर तर अजून बघा अजून सुंदर दिसायला लागलेले आहेत. जसे छान दिसतात ना, तसे चवीला पण एकदम छान लागणार आहे, कारण आपली मास्टर ग्रेव्हीच एकदम जबरदस्त बनलेली आहे.
आता फक्त हे छोले आणि मसाला मिळून येण्यासाठी आपल्याला त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये छानपैकी आपल्याला छोले असे वाफ काढून घ्यायचे आहे. त्यामुळे काय होणार आहे ना, छोले आणि मसाला एकजीव होणार आहेत आणि त्याची टेस्ट दुगणी होणार आहे. तर बघा तो मसाला मी घातलेला आहे, तर ग्रेव्ही बघा किती घट्ट झालेली आहे. आता एक वाफ काढून घेतल्यावर तर अजून छान आपली ग्रेव्ही होणार आहे. मी आता झाकण ठेवणार आहे आणि थोडं 2-3 मिनटं त्याची वाफ काढून घेणार आहे. छोल्याचा घट्टपणा तुम्हाला जसा आवडेल तितका तुम्ही ठेवू शकता, पण हे छोले थोडेसे असे घट्ट असेच छान लागतात. त्यामुळे मी पाणी जास्ती नाही घालणार आहे. हे बघा आपल्या छोल्याला छान उकळी पण आलेली आहे. आता मी त्यावर झाकण ठेवते आणि आपण थोड्या वेळाने 2-3 मिनिटांनी खोलून बघूया आपले छोले कसे झाले आहेत. चला 2-3 मिनटं झालेले आहे. आता आपण आपले छोले खोलून बघूया. वाह, यम्मी. एकदा छान असे ते हलवून बघूया आपण, तर छोल्याची कन्सिस्टन्सी कशी झाली आहे हे बघा. आणि थोडेसे थंड होतील ना तर अजून घट्ट होणार आहेत. त्यामुळे थोडेसे रबरबीतच आपल्याला ग्रेव्ही ठेवायची आहे. सुंदर असे छोले आपले झालेले आहेत. छोले पण छान मसाल्याबरोबर मिक्स झालेले आहे. ग्रेव्ही तर बघा किती छान दिसतीये. न जास्ती पातळ आहे न जास्ती घट्ट आहे, अशीच आपल्याला ग्रेव्ही पाहिजे. हे छान छान गरम गरम छोले, त्याबरोबर गरम गरम पुरी किंवा भटुरे किंवा राईस छानच लागणार आहे. आता त्यामध्ये फक्त मी कसुरी मेथी ॲड करते आहे. कसुरी मेथीचा स्वाद अजून छान लागतो यामध्ये. आणि छानपैकी आपण एकदा कसुरी मेथी मिक्स करून घेऊया. खूप सुंदर दिसतात ते ना आपले छोले मसाला. मास्टर ग्रेव्हीमुळे काय होतं, आपला टाईम खूप वाचतो. आपल्याला ते कांदा, लसूण, मिरची, आलं, टोमॅटो सगळं भाजून मिक्सरमध्ये काढून परत ते परतून खूप वेळ जातो ना. तर ही आपली ग्रेव्ही रेडी असली ना मास्टर ग्रेव्ही, तर आपण फटाफट सगळं करू शकतो. त्यामुळे ही मास्टर ग्रेव्ही तुम्ही एकदा बनवून ठेवाच, बघाच, तुम्हालाही ती नक्की आवडेल. चला आपले छोले तर रसरशीत इथे छान मसालेदार झालेले आहेत. आता आपण प्लेटिंग करून घेऊया. ही माझी मास्टर ग्रेव्ही वापरून बनवलेले मसालेदार छोले तुम्हाला कसे वाटले, आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला ते मला कॉमेंट करून तुम्ही नक्की सांगा. तुम्ही हा व्हिडिओ बघा, व्हिडिओसारखे छोले छानपैकी बनवून बघा. त्यासाठी तुम्हाला आधी मास्टर ग्रेव्ही पण तयार करावी लागेल. चला तर मग हा व्हिडिओ मी इथेच एंड करते आहे. तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या, आपल्या परिवाराची काळजी घ्या. तोपर्यंत सर्वांना बाय.